सर्वोच्च न्यायालयामध्ये शिवसेना नाव पक्षचिन्हासंदर्भातली सुनावणी होणार आहे। त्यासाठी आम्ही तयार होतो, तिथे काय घडतं यावर आमचीही नजर होती। पण हे प्रकरण जे आहे ते आज ज्या पद्धतीने अंतिम सुनावणीसाठी कोर्टासमोर येणं अपेक्षित होतं, जे अंतिम युक्तिवाद होणं अपेक्षित होतं, ते मात्र आज होऊ शकलेले नाहीये। त्याच्या मागची काय कारणं आहेत तीही समजून घ्यायची आहेत। त्याच सोबत अनेक माध्यमांनी या संदर्भातल्या बातम्या चालवलेल्या आहेत किंवा अनेकांचं असं म्हणणं आहे की याबद्दलची सुनावणी जी आहे ती आज न होता आता 23 जानेवारीला गेलेली आहे। आणि त्याचा सुद्धा एक योगायोग असा आहे की 23 जानेवारी ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे, त्याच दिवशी त्यांची जयंती असते। तर अशा पद्धतीने सुद्धा काही जणांनी त्याचे योगायोग जुळवून आणलेले आहेत। पण त्याबद्दलचं सुद्धा नेमकं तथ्य काय आहे, आज ही सुनावणी 11:30ला जी त्याची वेळ सांगण्यात आलेली होती तेव्हा आली नाही कोर्टासमोर। तर त्या संदर्भात सुद्धा ठाकरेंचे जे वकील आहेत कपिल सिब्बल यांनी सुद्धा कोर्टासमोर काय म्हटलेलं आहे, कोर्टाने त्याच्यावर काय म्हटलेलं आहे, या सगळ्या संदर्भातली माहिती आपण या बुलेटिनमध्ये जाणून घेणार आहोत। आणि सुनावणी जर लांबणीवर पडणार असेल तर त्याचे सुद्धा आत्ताच्या घडीला महाराष्ट्रात घडत असलेल्या राजकीय घडामोडींवर सुद्धा कसे परिणाम होऊ शकतात याबद्दल सुद्धा आपल्याला चर्चा करायची आहे। तुमची सुद्धा याबद्दलची मतं जी आहे ती तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता। सुरुवात सरांपासून करते की सर, पहिले आपण आपल्या प्रेक्षकांना ही माहिती त्यांच्यासमोर ठेवली पाहिजे की नेमकं आज कोर्टामध्ये काय झालेलं आहे। कारण शिंदेच्या वकिलांकडून जरी झालेलं नसलं तरी ठाकरेंच्या वकिलांचा हा प्रयत्न राहिलेला आहे की लवकरात लवकर हे प्रकरण सुनावणीसाठी यावं। आणि अनेक ठाकरेंचे शिवसैनिक याबद्दल आशावादी सुद्धा होते। काही ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी ओपनली सोशल मीडियावरच्या पोस्टवरनं आधीच याबद्दलची आशा सोडलेली होती, कारण काल हे प्रकरण 38व्या नंबरवर आहे, लक्षात घेता प्रकरण सुनावणीसाठी येणारच नाही म्हणून ऑलरेडी आशा सोडलेल्या होत्या। पण त्याच्यानंतर ज्यावेळेला आपण ही माहिती समोर ठेवली की 11:30ची वेळ मात्र देण्यात आलेली आहे, जी कोर्टाने स्वतःच दिलेली होती। हे सगळं असून सुद्धा आज नेमकं कोर्टामध्ये मग काय झालं की अजूनही ते प्रकरण सुनावणीसाठी आलं नाही? मुळात एक तर लोकांना ही गोष्ट सांगितली पाहिजे, कारण शिवसेनेचे नेते सुद्धा या बातमीवरती रिॲक्ट करतायत की 23 जानेवारीला सुनावणी होणार आहे आणि 23 तारीख वगैरे ह्याच्यावरनं ऑलरेडी रिॲक्शन चालू आहेत। मुळात ती 23 तारखेचं प्रकरण झालं काय हे आधी लोकांना सांगणं अत्यंत आवश्यक आहे। कारण दोन वकील खरं तर ठाकरेंच्या बाजूने भूमिका मांडतायत। एक कपिल सिब्बल हे ऑन रेकॉर्ड त्यांचे हे आहेत आणि त्यांच्या नावाने हे प्रकरण सुरू आहे तिकडे। ते त्यांची भूमिका पण मांडतच आहेत आणि त्यांची बाजू पण लढवत आहेत। पण त्याचबरोबर आर्ग्युमेंट्स ही अभिषेक मनू सिंघवी यांच्याकडनं सुद्धा केली जात आहे। अभिषेक मनू सिंघवींचं अजून एक प्रकरण त्याच बेंचच्या समोर होतं, म्हणजे चीफ जस्टिस आणि जे दुसरे जज होते त्यांच्याबरोबर जॉयमोला बागची यांच्यासमोर अजून एक प्रकरण होतं। त्या संदर्भामध्ये जेव्हा ते उभे राहिले त्यावेळेस त्यांना कोर्टाने सांगितलं की हे मॅटर आम्ही 23 तारखेला ऐकू म्हणून, आणि त्याच्यामुळे ते 23 तारखेची डेट त्यावेळेस ऐकू आले। आणि घाईघाईमध्ये अक्षरशः घाईघाईमध्ये लोकांनी 23 जानेवारीला प्रकरण ही बातमी चालवायला सुरुवात केली आणि आश्चर्यकारकरित्या कुठल्याही पद्धतीने कोर्टाचं कन्फर्मेशन न करता म्हणजे वाट न बघता त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावरती प्रतिक्रिया सुद्धा यायला सुरुवात झालेली आहे। एनिवे, तर कोर्टामध्ये 11:30ची वेळ तू म्हणालीस त्या पद्धतीने कॉज लिस्ट जी कोर्टाची निघते त्याच्यामध्ये स्पेसिफिकली 11:30ची वेळ मेन्शन करण्यात आली होती। आणि ती अशा करता मेन्शन करण्यात आलेली होती की नोव्हेंबर महिन्यामध्ये ज्या वेळेस कपिल सिब्बल यांनी हीच गोष्ट जाऊन चीफ जस्टिस समोर मेन्शन केली की बाबा हे असं असं आहे, अनेक दिवसापासून हे पेंडिंग आहे, याचा काहीतरी निकाल लागला पाहिजे, त्यावेळेस ते म्हणाले ठीक आहे 21 तारीख असेल 11:30 वाजता सकाळी आपण ऐकू। आज जेव्हा कोर्ट सकाळी आलं आणि जेव्हा त्यांनी बघितलं की आपल्यासमोर मोठ्या प्रमाणात म्हणजे अरवली पर्वतरांगेवरनं त्या खननावरनं जे सुप्रीम कोर्टाचाच आदेश जे सुप्रीम कोर्टाने स्वतःच फिरवला परत, म्हणजे जी 100 मीटरची त्यांनी हे सेट केली होती की त्याच्या खालच्या ज्या पर्वतरांगा आहेत त्या अरवली रेंज म्हणून ओळखल्या जाणार नाही, तिकडे खनन होऊ शकतं, त्या संदर्भातली सुनावणी होती। एअर पोल्युशनच्या संदर्भातली सुनावणी होती आणि अजून 2-4 मॅटर्स त्यांच्या समोर होती। त्या सगळ्यांची हिअरिंग जेव्हा सुरू झाली त्यावेळेस ते म्हणाले की डॉकेट मिसमॅनेजमेंटचा प्रकार दिसतोय। अचानक एवढी सगळी मॅटर्स कुठून आली, कारण त्यांनाही माहिती होतं 11:30 वाजता ची वेळ त्यांनी दिलेली आहे, कॉज लिस्टमध्ये स्पेसिफिकली मेन्शन करण्यात आलेलं होतं। तरी सुद्धा कपिल सिब्बल आणि अभिषेक मनू सिंघवी हे सुप्रीम कोर्टामध्ये थांबून होते। त्यांना बऱ्याचदा असं असतं की तू अनेक सुनावण्या कव्हर केलेल्या आहेस, त्याच्याबद्दल बोललेली आहेस, अनेकदा अशा गोष्टी असतात की आधीची जी मॅटर्स असतात ती पटापट उडवून टाकली जातात की ठीक आहे याच्यामध्ये काय हे सबमिट करायचं आहे, नोंद घ्या, ही डेट पुढची वगैरे, असं करत करत 37 नंबर पटकन येऊन जातो कधी कधी, किंवा स्पेसिफिकली सांगितलं जातं की आपण लंच ब्रेक नंतर आपण त्याच्याबद्दल हे करू शकतो म्हणून। पण या आजच्या दिवशीची गोष्ट अशी होती की जे बेंच ज्यांच्यासमोर हे सुनावणी होणार आहे म्हणजे चीफ जस्टिस सूर्यकांत आणि बागची
हे लंच ब्रेक नंतर ते बेंच बसणार नव्हतं, चीफ जस्टिस बरोबर दुसरे जज बसणार होते. आणि हे मॅटर या दोन्ही केसेस म्हणजे एनसीपी आणि शिवसेनेच्या या बागची आणि सूर्यकांत यांच्या समोर असल्यामुळे लंच ब्रेकच्या पूर्वी त्याबद्दल काहीतरी अपेक्षित होतं त्यांना. आणि त्यानुसार 1:15च्या सुमारास साधारण कपिल सिब्बलनी ती गोष्ट मेन्शन करायचा प्रयत्न केला. तर त्याच्यावरती कोर्टाकडनं एवढंच सांगण्यात आलंय की ज्या ज्या मॅटर्सचं हिअरिंग बाकी आहे त्यांना पुढच्या 4 आठवड्यामध्ये आम्ही कॉज लिस्टमध्ये डेट्स देऊ आम्ही आणि त्याच्यानुसार त्याची सुनावणी होऊ शकते. याचा अर्थ काय, पुढच्या 4 आठवड्यामध्ये म्हणजे एका महिन्यामध्ये शिवसेनेची सुनावणी होऊ शकते. ॲटलिस्ट डेट मिळू शकते, सुनावणी होऊ शकते की नाही आता शेवटी त्या दिवशी त्यांचा नंबर काय त्याच्यावरती अवलंबून असेल, पण सुनावणी होऊ शकते जर त्या पद्धतीची डेट पडली तर. त्याच्यामुळे पुन्हा एकदा 1 महिना ही गोष्ट पुढे गेलेली आहे. मला असं वाटतं जिल्हा परिषदेच्या आता निवडणुका झाल्यानंतरच काय डेट आहे त्याची आणि त्याच्यानुसार आपण 7ला त्याचा निकाल आहे, 7 फेब्रुवारीला So आपण असं पकडून चालूया की ते आता 3 आठवडे उरलेत, 2 आठवडे उरलेत. आज 21 तारीख आहे, साधारणतः आपण बघितलं तर 2 आठवडे उरलेत त्याला. त्याच्यानंतर कदाचित हिअरिंगला येईल अशी अपेक्षा त्याच्यामध्ये व्यक्त केली जाते. पण कमीत कमी 4 आठवड्यासाठी तरी आता ही सुनावणी होणार नाही हे आपण साधारणतः लक्षात घेतलं पाहिजे. माझी माहिती अशी आहे की कपिल सिब्बल खरं तर वेळच मागून घेणार होते की आज जर होणार नसेल तर आपण फेब्रुवारीच्या अंतिम आठवड्यामध्ये वगैरे तुम्ही वेळ द्या, कारण कपिल सिब्बल यांना दुसरी व्यस्तता आहे आणि त्याच्यामुळे जोपर्यंत कपिल सिब्बल नाही आहेत तोपर्यंत कदाचित त्याची सुनावणी होऊ शकणार नाही. कारण ॲडव्होकेट ऑन रेकॉर्ड जे आहेत, काउन्सिल ऑन रेकॉर्ड ते त्या ठिकाणी असले पाहिजेत. तर त्याच्यामुळे ती पण गोष्ट होईल की नाही शक्यता कमी आहे. पण सध्या तरी असं दिसतं की 1 महिना त्याच्यामध्ये अजून पुढे गेलेला आपल्याला बघायला मिळत आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची जी वकिलांची फौज आहे की जी सर्वोच्च न्यायालयामध्ये या सगळ्या केस संदर्भातलं काम करत आहे, त्यातलेच एक वकील आहेत असीम सरोदे. त्यांनी सुद्धा याबद्दल क्लॅरिटी त्यांच्याकडनं सुद्धा देण्यात आली आहे. म्हणजे एक प्रकारे शिवसेनेच्या वकिलांकडनं देण्यात आलेली क्लॅरिटी सुद्धा आपण म्हणू शकतो, शिवसेना युबीटीच्या. त्यांनी म्हटलेलं आहे की आज सर्वोच्च न्यायालयातील सत्ता संघर्ष सुनावणी पुढे ढकलली जाणार, हे मला कालच माहिती होतं. त्यामुळे मी दिल्लीलाच गेलो नाही. शिवसेना सत्ता संघर्ष प्रकरणामध्ये कोणतीही नक्की तारीख ही देण्यात आलेली नाही. कुणीतरी पसरवलं की 23 जानेवारी या तारखेला सुनावणी आहे म्हणून. मला सुद्धा एका कार्यक्रमात असताना हीच काही माहिती जी आहे की काही चॅनलवरनं मिळाली, परंतु याच प्रकरणात कोणतीही तारीख अजून देण्यात आलेली नाही. 4 आठवड्यांनी कोणती तरी तारीख देण्यात येईल. कृपया याची नोंद घ्यावी की तारखेबाबत विनंती ऐकून घेण्यास सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने नकार दिलेला आहे आणि फॉर वीक्स असं म्हणून कोर्टाचं कामकाज संपलेलं आहे. त्यामुळे नक्की तारीख ही ठरायची आहे. म्हणून आम्ही वारंवार सांगत असतो की शिवसेनेच्या प्रकरणातल्या सुनावण्या असतील किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावण्या ज्या असतील त्या तुम्ही मुंबई तकवर आवर्जून पाहत राहा, कारण की सकाळपासून आम्ही 11:30 वाजल्यापासून सुद्धा याबद्दलची अपडेट देण्यासाठी स्वतः तयार होतो. तुमच्यापैकी सुद्धा अनेक जण आमच्या चॅनलच्या या लाईव्हवर येऊन वाट पाहत होते की आम्ही हे लाईव्ह सुरू करू. अनेकांनी त्याबद्दल खंत सुद्धा व्यक्त केली की का आम्ही हे लाईव्ह सुरू करत नाही. तर त्याचं कारणच हे होतं कारण की ही माहिती सर्वोच्च न्यायालयातनं अधिकृतरित्या आलेली नव्हती की 23 जानेवारीला सुनावणी होईल. आणि म्हणून जरी इतरांनी ती माहिती दिलेली असली तरी त्याच्यावर विश्वास न ठेवता ऍक्च्युअली कोर्टामध्ये काय घडलेलं आहे हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हेतू होता. आणि म्हणून आम्ही आता दुपारी अगदी 2:45 पर्यंत त्यासाठी वाट पाहिली, ज्यावेळेला हे त्यांच्या वकिलांकडनं किंवा आमचे ही जे प्रतिनिधी आज तक इंडिया टुडेचे जे प्रतिनिधी सर्वोच्च न्यायालयामध्ये आहेत त्यांच्याकडनं अधिकृतरित्या ही माहिती मिळाल्यानंतरच आम्ही ही माहिती जी आहे ती तुमच्यासमोर ठेवत आहोत. त्यामुळे इथून पुढे सुद्धा ह्या गोष्टी लक्षात ठेवा की शिवसेनेच्या प्रकरणातल्या, राष्ट्रवादीच्या प्रकरणातल्या, सर्वोच्च न्यायालयातल्या प्रकरणासंदर्भातली प्रत्येक घडामोड जी आहे ती तुम्ही मुंबई तक सोबतच पहा, तरच तुम्हाला त्याबद्दलची अधिकृत माहिती आणि नेमकी माहिती जी आहे ती समजू शकणार आहे. पण मूळ मुद्दा की या शिवसेनेच्या केसमुळे अनेक राजकीय तर्क बांधले जात होते. एक म्हणजे की म्हणजे आता 23 जानेवारीची तारीख आल्यानंतर अनेकांनी त्याचे 2 योगायोग बांधले. एक की बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनी होणारी ही सुनावणी म्हणजे नक्कीच काहीतरी घडेल. तर मला असं वाटतं त्याबद्दल सुद्धा लवकरात लवकर ही क्लॅरिटी घेतली पाहिजे की कुठल्याही प्रकरणाची ज्यावेळेला अंतिम सुनावणी असते त्याच दिवशी त्याचा निकाल लागत नसतो. निकाल हा सविस्तर लिहावा लागतो. आतापर्यंत ती सुनावणी म्हणजे ती याचिका दाखल केल्यापासून त्या कोर्टामध्ये काय काय घडलेलं आहे या सगळ्या संदर्भातलं एक सविस्तर लिखाण करावं लागतं. काय त्याच्यावर आर्ग्युमेंट केलंय, काउंटर आर्ग्युमेंट काय होतं, कोर्टाची निरीक्षणं आणि त्याच्यावरती मग कोर्टाचं निरीक्षण, अशा पद्धतीने झालेले ॲफिडेव्हिट्स असतील, ह्या सगळ्याचा लेखाजोखा जो आहे तो करावा लागतो. आणि मग कोर्ट त्याच्यानंतर ते 2 ते 3 आठवड्यांनंतर किंवा त्याच्याहून नंतर ते निकाल जे आहे ते देत असतं. त्यामुळे अनेकांना हा योगायोग फार सुखावह जरी वाटत असला की बाळासाहेब ठाकरेंच्या जयंती दिनी ही सुनावणी होणार वगैरे वगैरे असं जरी वाटत असलं तरी त्या दिवशी काही निकाल आला नसता. दुसरी गोष्ट होता ते म्हणजे की उद्या महापौर पदाची सोडत निघणार आहे. आणि हे कशा अर्थाने बोलतोय तर ज्या पद्धतीच्या कॉमेंट्स येतात, ज्या पद्धतीच्या सोशल मीडियावर चर्चा घडतात, या पार्श्वभूमीवर आपण यावर सुद्धा बोलणं गरजेचं आहे की अनेकांचं म्हणणं होतं की ही जी महापौर पदाची सोडत कशा पद्धतीने काढली जाईल त्या पद्धतीने सर्वोच्च न्यायालयाचे निकाल फिरवले जातील वगैरे वगैरे अशा अनेक चर्चा झालेल्या आहेत. तर मला असं वाटतं की त्या सोशल मीडियावरच्या चर्चांना सुद्धा आपण एक कॉन्क्रीट उत्तर देणं गरजेचं आहे. हे बघा असं आहे की
कोर्टाच्या प्रकरणामध्ये ना अशा पद्धतीने पतंगबाजी कोणी करू नये. एकतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रिपोर्टिंग त्या बाबतीमधलं क्लिअर राहावं. का आम्ही आत्ता येऊन ही गोष्ट स्पष्टपणे सांगतोय, कारण या संदर्भामध्ये आम्ही तिथे उपस्थित असलेल्या वकिलांशी बोललो, अभिषेक मनु सिंघवी यांच्याशी आम्ही बोललो, आणि त्याच्यानंतर म्हणजे त्यांच्या बरोबर काम करणाऱ्या त्यांच्या टीममधल्या वकिलांशी आम्ही बोललो, आणि त्याच्यानंतर जेव्हा कॉन्क्रीट माहिती आमच्याकडे आली तेव्हा आम्ही येऊन ही गोष्ट सांगतोय की कोर्टाने गेल्या वेळेस ज्या पद्धतीने कोर्टाने स्पेसिफिक टाइम आणि डेट दिलेला होता, म्हणजे नुसतीच डेट नव्हती दिली तर त्यांनी वेळही दिलेली होती की 11:30 वाजता आम्ही या बाबतीतलं हिअरिंग करणार. 3 तास कपिल सिब्बल, 3 तास शिंदेचे वकील, बरोबर, 2 तास शिंदेचे वकील अशा. आणि इलेक्शन कमिशनने आधीच सांगितलेलं होतं की आमचा जो निकाल आम्ही दिलेला आहे तो सेल्फ एक्सप्लेनेटरी आहे, आम्हाला त्याच्यावर अजून काही बोलायचं नाही, तेच आमचं अफिडेव्हिट आहे, आणि त्या पद्धतीने ती गोष्ट त्यांच्याकडे ठेवण्यात आलेली होती. सो याच्यामध्ये जे काही 5-6 तासाची सुनावणी होणार होती त्यानुसार 11:30 वाजताची वेळ कोर्टाने स्पेसिफिक गेल्या वेळेस दिलेली होती. यावेळेस ज्यावेळेस कपिल सिब्बल उभे राहिले त्यावेळेस कुठल्याही पद्धतीने डेट सुद्धा कोर्टाने दिली नाही. त्यांनी मोघम एवढं सांगितलं की जी मॅटर्स, ज्या केसेस आज लिस्ट केल्या होत्या आमच्या समोर, त्या आम्ही ज्या ऐकलेल्या नाहीयेत त्या सगळ्या केसेस या पुढच्या 4 आठवड्यामध्ये आम्ही लिस्टिंग करू आणि त्यानुसार त्याची डेट त्याच्यामध्ये देण्यात येईल. त्यामुळे अजूनपर्यंत कुठलीही डेट देण्यात आलेली नाही. 23 तारखेला हे बेंच बसेल नाही बसेल याची कुठलीही शाश्वती नाही, आणि 23 तारखेची डेट देण्यात आलेली नाही. आता राहिला दुसरा प्रश्न की बाबा लोक आजकाल कसं झालेलं आहे ना की मीडिया हातात आल्यानंतर काही पतंग उडवायचे, सोशल मीडिया हातात तशा पद्धतीच्या गोष्टी सुरू आहेत की उद्या सोडत आहे, मग ती सोडत काय निघते त्याच्यानुसार डिसिजन देण्यात येईल म्हणून. असं सुप्रीम कोर्ट अशा पद्धतीने विचार करून नाही, महापौर पदाच्या निवडणुकीच्या दृष्टीने विचार केला जाणार नाही त्याच्यामध्ये. बाकी ठीक आहे, तुम्ही आरोप लावू शकता की सुनावणीच होत नाहीये, एवढी महत्त्वाची सुनावणी आहे ती केली जात नाहीये, सुप्रीम कोर्टाने प्रायोरिटीने घेतलं पाहिजे, त्यांची प्रायोरिटी चुकतीये का, हे होतंय का, याच्याबद्दल खूप चर्चा सुरू होऊ शकतात. पण एवढं मॅन्युप्युलेटिव्ह गोष्टी असणं फार कठीण आहे, नंबर 1. नंबर 2, याच प्रकरणामध्ये असं पकडून चाला की उद्या सोडत निघाली आणि 23 तारखेला सुनावणी झाली, ते अनुजा म्हणाली ज्या पद्धतीने, तुम्हाला खरोखरच असं वाटतं की म्हणजे ह्या काही फिल्म नाही चालू आहे ना की 5 तासाची सुनावणी झाली आणि त्याच्यानंतर एका वाक्यामध्ये कोर्टाने निर्णय देऊन टाकला? असं नाही होत कुठल्याही पद्धतीने. त्याला वेळ लागतो, त्याच्याबद्दल कोर्टाला आपली भूमिका स्पष्ट करावी लागते. कुठच्या कायद्याच्या मुद्द्यावरती, त्याला लॉ पॉइंट म्हणतात, ज्या मुद्द्यावरती तुम्ही आर्ग्युमेंट केलेला आहे तो इथे लागू होतो की नाही लागू होत, जे कॉन्स्टिट्यूशनल बेंचने ज्या पद्धतीचा निर्णय या बाबतीमध्ये दिलेला होता त्या आधाराने सुद्धा या गोष्टींकडे कसं बघितलं पाहिजे. इलेक्शन कमिशनचे आधीचे निर्णय ज्याच्याबद्दल भूमिका इथे मांडली जाईल त्या निर्णयांचा आणि ह्याचा काही संबंध आहे नाही, ते त्या बाबतीतले जे सुप्रीम कोर्टाचे प्रिव्हियस निर्णय आहेत जे कोट केले जाऊ शकतात, म्हणजे आर्ग्युमेंट्समध्ये बऱ्याचदा वकील ते कोट करतात की सुप्रीम कोर्टाने या अशा पद्धतीच्या निर्णयामध्ये असं सांगितलेलं होतं, आधीच्या जजमेंट्सना कोट केलं जातं, त्या बाबतीतल्या गोष्टी लागू होतात नाही लागू होत, त्याच्यावरती कोर्टाचं या बाबतीमध्ये काय म्हणणं आहे, अशा अनेक गोष्टी. सत्ता संघर्षाच्या वेळेला सुद्धा घटनापीठ होतं, तर कदाचित त्याचा सुद्धा अभ्यास केला जाऊ शकतो मे बी, कारण ते घटनापीठ होतं. हे जे खंडपीठ आहेत ते त्याबद्दलचे पाहतील, कारण की इलेक्शन कमिशनच्या निकालावर त्यावेळेला टिप्पण्या करण्यात आलेल्या होत्या सत्ता संघर्षाचा जो निकाल लागलेला त्यात. बरोबर आहे, आणि त्याच्यामुळे त्याही गोष्टीचा म्हणजे त्याचा सुद्धा रेफरन्स त्याच्यामध्ये दिला जाऊ शकतो. या अनेक गोष्टी त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे हे जे काही निर्णय होईल तो लँडमार्क डिसिजन असेल, कारण हा जो डिसिजन आहे तो यापुढे अशा पद्धतीच्या ज्या गोष्टी घडतील त्याच्यामध्ये तो रेफर केला जाईल. अनुजा, राष्ट्रवादीचंच आहे लगेच, राष्ट्रवादीचं तर आहेच, म्हणजे हे महाराष्ट्रातली मॅटर सोड, यापुढे सुद्धा अशा पद्धतीच्या मॅटर्स ज्या वेळेस होतील त्याच्यामध्ये रेफर केलं जाऊ शकतं. ह्याचं कारण असं आहे की या डिसिजनच्या आधारावरती कुठेतरी डिस्क्वालिफिकेशनचा निर्णय सुद्धा त्याच्याबद्दल झालेला आहे. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. जो आमदारांच्या डिस्क्वालिफिकेशनचे झालं त्याचा निर्णय सुद्धा याच गोष्टीवरती, म्हणजे इलेक्शन कमिशनने जो डिसिजन दिला त्याच्या आधारावरती कुठेतरी तेही झालेलं आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार कुठेतरी केला जाऊ शकतो. सो हे लँडमार्क जजमेंट असणार आहे. त्यामुळे असं घाईघाईत पटकन निर्णय द्या, उद्या निर्णय द्या, परवा निर्णय द्या, याच्यामध्ये होणार नाही. बरं, आता कुठल्या निवडणुका नाही आहेत. जर आपण ही कॉन्स्पिरसी थेरी मान्य जरी केली की जोपर्यंत सगळ्या निवडणुका संपत नाही तोपर्यंत काही डिसिजन घ्यायचा नव्हता सुप्रीम कोर्टाला, हे जरी आपण मान्य केलं तरी सुद्धा हा निर्णय जरी आला असता आधी, त्याच्यानंतर सुद्धा इलेक्शनचे निर्णय काय बदलले असते का, याच्यावर आपण वेगळी चर्चा कधीही करू शकतो. पण मला असं वाटतं की थोडं थांबायला लागेल. या बाबतीमध्ये सुप्रीम कोर्टाला अंतिम सुनावणी करावीच लागेल, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. ती कधी केली जाईल हे आपल्याला बघावं लागेल. पण ती सुनावणी झाल्यानंतर सुद्धा 1 ते 1.5 महिना ह्याच्यामध्ये लागू शकतो कमीत कमी.
मला असं वाटतंय सुनावणीनंतर डिसिजन येण्यासाठी. त्यामुळे या वर्षभरामध्ये आपण अपेक्षा धरूया डिसिजनची, पण सुनावणी सुद्धा फार इंटरेस्टिंग असणार आहे. नवीन अपडेट्स घेऊन आपण त्यावेळेस पुन्हा येऊच अनुजा. नाही म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा 4-4 महिने लागतात. म्हणजे असंही नाहीये की एका महिन्यात येईल, 2-3 आठवड्यात येईल. काय काय प्रकरणांचे निकाल हे 4-4 महिन्यानंतर सुद्धा देण्यात आलेले आहेत. डिपेंड की ते त्या बेंचकडे किती वेळ आहे ते सगळं निकालपत्र तयार करण्यामध्ये, आणि पुढे सुद्धा त्यांना बाकीच्या गोष्टी त्याच्यामध्ये सगळं काढायचं असेल. कारण की 3 वर्षांपासून ही केस आहे ज्याच्यामध्ये फक्त 1 ते 2 वेळेला सुनावण्या झालेल्या आहेत. त्याच्यामुळे आणि इलेक्शन कमिशन सुद्धा त्याच्यामध्ये आहे. त्यामुळे एक कॉन्स्टिट्यूशनल ज्युडिशियल पॉवर असलेल्या संस्थेकडनं ज्यावेळेला एखादा निकाल हा दिला जातो त्यावेळेला त्याचेही काही अधिकार क्षेत्र लक्षात घेता त्या अनुषंगाने सुद्धा विचार होतो. कारण सर्वात पहिले ज्यावेळेला हा प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये आलेलं होतं त्यावेळेला कोर्टाने सांगितलेलं होतं की इलेक्शन कमिशनला पहिले निकाल देऊ दे आणि मग आम्ही याच्याबद्दल पुढचा विचार करू. ज्यावेळेला इलेक्शन कमिशनने निकाल दिला त्याच्यानंतर कोर्टामध्ये उद्धव ठाकरे गेले. त्याच्यानंतर सुद्धा फक्त 2 वेळेला सुनावणी झालेली आहे, ज्याच्यामध्ये तात्पुरते दिलासे हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मिळालेले आहेत. पण मूळ मुद्दा आपण एक घ्यायला हवा तो म्हणजे की ह्याने खरोखर आता महाराष्ट्रातलं जे राजकारण आहे, तुम्ही उल्लेख केला त्या पद्धतीने कुठल्याही निवडणुका नाहीत. मशाल चिन्ह हे आता गेल्या 3 वर्षांमध्ये 3 निवडणुकांच्या रूपाने बऱ्यापैकी लोकांपर्यंत पोहोचलेला आहे. हा दिलासा त्यांना लोकसभा विधानसभा निवडणुकांच्या दरम्यान त्याच्या आधी मिळाला असता तर कदाचित तो एक दिलासा ठरू शकला असता. पण आता सपोज उदाहरणाखातर हायपोथेटिकली ते चिन्ह परत जर उद्धव ठाकरेंकडे आलं तर त्याने कशी परिस्थिती बदलू शकते. दुसरी गोष्ट, सपोज ते चिन्ह कोर्टाने फ्रीज करून टाकलं, गोठवून टाकलं तर शिंदेच्या शिवसेनेसाठी सुद्धा तो किती मोठा धक्का ठरू शकतो. भले आता निवडणुका आटोपल्यात पण परत त्यांना निवडणुका कधी ना कधीतरी लढायच्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यातल्या दोन्ही सिनॅरिओज मध्ये परसेप्शनच्या अनुषंगाने सुद्धा कसं राजकारण घडू शकतं. हे बघ, परसेप्शनच्या ह्याच्यामध्ये आता परसेप्शनचंच राजकारण उरलेलं आहे. कारण बाकी आता 3 निवडणुका होऊन गेलेल्या आहेत अनुजा, लोकसभा, विधानसभा, महानगरपालिका. या तिन्ही निवडणुकांमध्ये जे काही निर्णय व्हायचे ते त्या पद्धतीने झालेले आहेत. त्या पार्श्वभूमीवरती आता ती परिस्थिती तर काही या निर्णयामुळे बदलू शकत नाही. जर आपण कुठल्याही बाजूचा निर्णय लागला तरी सुद्धा निवडून आलेल्या लोकांचं भवितव्य तर त्याच्यामध्ये बदलू शकत नाही. परसेप्शनच्या बाबतीमध्ये मात्र फरक होऊ शकतो. कारण आत्तापर्यंत जी कायद्याच्या रूपाने लेजिटिमसी एकनाथ शिंदेकडे होती ती जर उद्या या बाबतीतला निर्णय फिरला सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने की नाही इलेक्शन कमिशनचा निर्णय चुकला आणि त्याच्यामुळे लेजिटिमेट अधिकार त्यांचा नाही, ठीक आहे आम्ही स्प्लिट मान्य करतो आणि हे चिन्ह फ्रीज करून टाकतो असा निर्णय दिला, किंवा असा निर्णय दिला की बाबा नाही ओरिजिनल नाव आणि चिन्ह तर उद्धव ठाकरेंकडेच आहे, ते ह्यांचं चुकलेलं आहे. इन बोथ द सिनॅरिओज जो लेजिटिमेट क्लेम बाळासाहेबांच्या लेगसीवरती थ्रू काय म्हणतात कायद्याच्या अनुषंगाने जो होता तो त्यांना त्या बाबतीमध्ये ठेवता येणार नाही. कारण आता शिंदेकडनं काय सांगण्यात येतं की माझ्याकडे शिवसेनेचं नाव आणि चिन्ह आहे, ठीक आहे, ओरिजिनल शिवसेनेचं नाव आणि चिन्ह आहे, या शिवसेनेचे सुप्रीमो बाळासाहेब ठाकरे होते, मग आम्ही त्यांचा फोटो का नाही वापरू शकत म्हणून अशा पद्धतीची त्यांची भूमिका होती ना, त्याला कुठेतरी चॅलेंज केलं जाऊ शकतं. दुसरी गोष्ट अशी की उद्धव ठाकरेंच्या दृष्टीने हा सगळ्यात मोठा बूस्ट असू शकतो की जर त्या पद्धतीचा निकाल लागला तर की बघा कमीत कमी आम्ही जे सांगत होतो की खोटं केलं जात आहे त्या गोष्टी कशा खऱ्या निघाल्यात, त्याचा अर्थार्थी काय परिणाम होईल. आपण बघितलं की जी सेंटिमेंटल व्हॅल्यू होती किंवा सिंपथी जी होती त्याची डिमिनिशिंग युटिलिटी आहे. ज्या सिंपथीचा फायदा लोकसभेत झाला तेवढा तो 1500 रुपये खात्यात गेल्यानंतर ती सिंपथी संपली होती, ती पुन्हा एकदा आता बिल्टअप व्हायला सुरुवात झाली मराठीच्या मुद्द्यावरनं, पण तेच अस्त्र परत परत वापरता येत नाही. त्याच्यामुळे त्या सगळ्या गोष्टी आता निवडणुका 3.5 वर्ष नसल्यामुळे कितपत त्याचा फरक पडेल हा एक वेगळा मुद्दा राहतो. आणि तसंही आता आपण महाराष्ट्रामधलं राजकारण बघतोय. आजच आता तुम्ही थोड्या वेळापूर्वी कल्याण डोंबिवलीत जे घडलं त्याच्यावरती लाईव्ह केलं, त्याच्यामुळे आता सगळ्याच गोष्टी विश्विषित आहेत. त्यामुळे ह्याचा बियॉन्ड अ पॉईंट फरक पडणार नाही. मॉरल विक्ट्री आपण म्हणू शकतो की बघा आम्ही खरं सांगत होतो, खरी शिवसेना आमची होती, आम्हाला खोटं आमच्याबरोबर केलं गेलं, एवढंच सांगण्याचा अधिकार कदाचित उद्धव ठाकरेंकडे असू शकतो. एक मॉरल विक्ट्री असू शकते जर त्यांच्या बाजूने निर्णय लागला किंवा इलेक्शन कमिशनचा निर्णय फ्रीज झाला, चुकला असं सांगितलं गेलं, त्यांच्या विरोधात सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला तर मॉरल विक्ट्री असू शकते. आणि तेच जर उलट्या बाजूला झालं तर शिंदे परत सांगू शकतात की बघा अध्यक्ष कोण ठाकरे कोण ह्याच्यावरती ठरत नाही, आम्ही खरे शिवसैनिक आमच्या बाजूने, सुप्रीम कोर्टाने सुद्धा आता त्याच्यावरती शिक्कामोर्तब केलेलं आहे.
ही गोष्ट त्याच्याबद्दल अधोरेखित होऊ शकते. सो दोन्ही बाजूनी बघायला गेलं तर मॉरल विक्ट्रीच्या पलीकडे आता त्याच्यात काय राहिलं असं दिसत नाही. पण दुसऱ्या बाजूने जर झालं म्हणजे शिंदेच्या शिवसेनेला ही म्हणजे केस जिंकता नाही आली तर तो फक्त शिंदेच्या शिवसेनेचा पण पराभव नसेल, तो इलेक्शन कमिशनवर सुद्धा येणारा खूप मोठा डाग पडू शकतो. कारण की 100%. ज्या मुद्द्यावर इलेक्शन कमिशन इतकं ठाम होतं की या सुनावणीमध्ये आम्ही पक्षकार सुद्धा नसणार, कारण की आम्ही कॉसी ज्युडिशियल पॉवर आहोत, आम्ही एक प्रॉपर आमच्या कायद्यांचा अभ्यास केलेला आहे, ज्या ज्या गोष्टी अवेलेबल होत्या त्याच धर्तीवर आम्ही हा निकाल दिलेला आहे. त्याच्यामध्ये एफिडेव्हिट्स पाहणं, त्याचं सगळं क्रॉस व्हेरिफिकेशन करणं, कारण त्याच्यामध्ये खूप डाऊट्स आलेले होते, आक्षेप घेण्यात आलेले होते, त्याचं पडताळणी करण्याची यंत्रणा ही इलेक्शन कमिशनकडे नाही आणि म्हणून आम्ही केवळ आमदार खासदारांच्या जोरावर, त्या बहुमताच्या जोरावर हा पक्षचिन्ह संदर्भातला निर्णय घेतलेला आहे. तर यावर सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने जर काही टिप्पणी ठेवली तर हे इलेक्शन कमिशनच्या कारभारावर सुद्धा खूप मोठा प्रश्न उपस्थित करणारं ठरू शकतं, कारण की इलेक्शन कमिशननेच याच्यामध्ये भूमिका घेतलेली होती की आमचं जे काही म्हणणं आहे ते आम्ही आमच्या निकालात म्हटलेलं आहे, आम्ही पक्षकार सुद्धा असणार नाही, अशी भूमिका घेणारे जर इलेक्शन कमिशनला परत कोर्टाने काही म्हटलं किंवा त्यांचा निर्णय हा फिरवला तर हा शिंदेच्या शिवसेनेच्या पराभवासोबतच इलेक्शन कमिशनवर सुद्धा खूप मोठा एक झटका त्यांच्यासाठी ठरू शकतो आणि मग ती डबल विक्ट्री उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ठरू शकते. त्यापेक्षा आणि अजून एक मी ऍड करतो, तू हा मुद्दा बरोबर काढलेला आहे. जर तसं झालं आणि इलेक्शन कमिशनवरती जर प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलं तर हा फक्त मग शिवसेनेचा नाही राहत विषय. आधीच इलेक्शन कमिशनच्या एकूणच कारभारावरती अख्खा विरोधी पक्ष तुटून पडलेला आहे. त्यात परत जर हा निर्णय फिरवला गेला तर पुन्हा एकदा म्हणजे अगदी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, आरजेडी सगळेजण टपून बसलेले आहेत की इलेक्शन कमिशनच्या विरुद्ध निर्णय लागतो का. ते झाल्या तू बघ इलेक्शन कमिशनच्या विरुद्ध कशा पद्धतीने पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात मुवमेंट सुरू होईल आणि इलेक्शन कमिशन कसा खोटेपणा करतं याच्यावर ऑलरेडी SIR वगैरे याच्यावरनं केसेस सुरूच आहेत सुप्रीम कोर्टामध्ये. याही गोष्टीमुळे कदाचित त्याच्यावरनं प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ शकतं, ही गोष्ट मात्र नक्कीच आहे अनुजा. आणि म्हणून तो निकाल कधी लागतो हेही महत्त्वाचं आहे, कारण की महाराष्ट्रातल्या निवडणुका संपत जरी असल्या तरी जर इलेक्शन कमिशनचा निर्णय हा फिरवण्यात आला, त्याच्यावर आक्षेप कोर्टाने नोंदवले तर हा मुद्दा किंवा ही बातमी राष्ट्रीय पातळीवरची बातमी सुद्धा होणार आहे, ती फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित राहणार नाही. आणि राष्ट्रीय पातळीवरची बातमी होणं म्हणजे राष्ट्रीय पातळीवर ज्या सगळ्या विधानसभा निवडणुकांच्या चर्चा सुरू आहेत ज्याच्यामध्ये डॉमिनेंटली आपल्याला विरोधी पक्षांची सरकारं पाहायला मिळतात, तामिळनाडू असेल, केरळ असेल, तिकडे पश्चिम बंगाल असेल, इथे सगळी भाजप विरोधी सरकार आहेत, त्यामुळे ते तर पहिले इलेक्शन कमिशनचा मुद्दा लावून धरतील. त्यामुळे हा निकाल नेमका लागतो कधी. बरेच जण आता म्हणतात की आता या निकालाला काही अर्थ नाही, निकालाला अर्थ नाही, असं समजू नका. तो शिवसेनेसाठी कदाचित त्या निकालाला अर्थ नसेल, पण सर्वोच्च न्यायालयाने कुठलाही दिलेला निकाल हा असा म्हणजे पडीक आहे, बाजूला ठेवण्यासारखा झालेला आहे असं होत नाही, कारण की याच्यामध्ये अनेक कायद्यांचं सुद्धा इंटरप्रिटेशन हे केलं जाणार आहे.